खोपोली कर्जत रेल्वे मार्गावरती पळसदरी रेल्वे स्थानकाजवळ लोकल पोहोचताच ट्रॅकच्या दोन्ही बाजूनी लागली आहे भीषण आग आणि त्यामुळे 1.5 तास लोकल ट्रेन थांबवण्यात आली। खोपोलीहून सुटलेल्या लोकलच्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना आज दुपारी घडली आहे। दुपारी 12:40 खोपोली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने CSMT लोकल रवाना झाली। सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक पळसदरी स्थानकाजवळ येण्यापूर्वीच अचानक रुळांच्या बाजूला असलेल्या सुक्या गवताने भीषण पेट घेतला। बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केलं आणि आगीचे मोठे लोंढे थेट रेल्वे ट्रॅक वरती आले। धुराचे मोठे लोंढे आणि समोर पसरलेली आग पाहून मोटरमॅनने प्रसंगावधान राखले। पुढचा धोका ओळखून मोटरमॅनला ही लोकल जागीच थांबवून पुन्हा मागे फिरवावी लागली। सुदैवानं मोटरमॅनच्या तत्परतेमुळे कुठचाही मोठा इथे धोका उत्पन्न झालेला नाही। मोटरमॅनच्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला जरी असला तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण मात्र पसरले होते। नंतर अनेक प्रश्न समोर येऊ लागलेले आहेत की आग नेमकी लागली कशी? ही आग कोणी जाणीवपूर्वक लावली होती का? आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडनं सुकं गवत जाळत असताना या आगीने भीषण रूप धारण केलं? हा फक्त एक आगीचा अपघात होता की याच्या मागे काही डाव होता? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही। रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत। मात्र या आगीच्या घटनेमुळे खोपोली कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक मात्र विस्कळीत झाली। रेल्वे ट्रॅक वरती अग्निशामक दलाच्या गाड्या जाऊ शकत नाहीत अथवा प्लॅटफॉर्मवरनं देखील जाऊ शकत नाहीत। त्याचबरोबर लांबनं पाण्याची फवारणी करता येणं अशक्य असतं, कारण रेल्वेच्या हाय टेन्शनच्या ओव्हरहेड तारा असतात। त्यामुळे नैसर्गिकरित्या ही आग विझण्याची वाट पाहावी लागली। त्यामुळे लोकल ट्रेन ही 1.5 तास उशिरापर्यंत पळसदरी स्टेशनाच्या अलीकडेच थांबून राहिली होती। यामुळे मात्र प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही।